हिरकणी कक्ष सुरू होण्याआधीच कुलूप बंद. प्रशासनाचा डिझाड कारभारामुळे माता भगिनींमध्ये नाराजी. तहसील कार्यालयात महिला व बालविकास विभागाचा निधीतून स्थापन करण्यात आलेला हिरकणी कक्ष आताही सुरू झालेले नाही. आई व बाळासाठी आवश्यक असलेली ही सुविधा अनेक महिन्यापासून कुलूप बंद असून संबंधित विभागाचा निष्क्रियतेमुळे त्याचा उद्देश सफल झालेला नाही. ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांसाठी ही सुविधा महत्त्वाची असताना देखील प्रशासनाचा दीर्घाईमुळे ते उपलब्ध होत नाही आहे. हिरकणी कक्षाची निर्मिती पण उपयोग न शून्य. महिला व बालविकास विभागाने जिल्हा नियोजन समितीचा 3% निधीतून तिरोडा तहसील कार्यालयात हिरकणी कक्षाची निर्मिती केली होती. या कक्षाचा उद्देश ग्रामीण भागातून येणाऱ्या माता भगिनींना आणि त्याच्या बालकांना आरामदायी व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. मात्र प्रत्यक्षात अनेक महिन्यांपासून हा कक्ष फक्त शोभेची वस्तू ठरला आहे. अनेक माता आपल्या लहान बालकांना घेऊन तहसील कार्यालयात येतात. तिथे तासनतास थांबावे लागते. अशा वेळी त्यांना दूध पाजण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी योग्य ठिकाण नसते. हिरकणी कक्ष यासाठी उपयोगी ठरला असता, पण त्यावर कुलूप दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हिरकणी कक्ष फक्त एका कागदावरची योजना राहू नये, त्याचा प्रत्यक्ष उपयोग महिलांना व्हावा यासाठी संबंधित विभागाने त्वरित तहसील कार्यालयाला हस्तांतरण करावे आणि हा कक्ष त्वरित कार्यान्वित करावा. ग्रामीण भागातील माता भगिनींना चांगल्या सुविधा मिळवाव्यात यासाठी प्रशासनाने ढिलाई न दाखवत ही सेवा तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा महिला व बालविकास विभागात योजनांवर फक्त कागदोपत्रित काम सुरू असल्याचा आरोप अधिकच बळकट होईल. जिल्हा महिला व बालविकास कल्याण गोंदिया विभागाद्वारे तिरोडा तहसील कार्यालयात हिरकणी कक्ष लावण्यात आले आहे, परंतु आताही त्यांनी त्या हिरकणी कक्षाचे आम्हाला हस्तांतरण केले नाही. त्या हिरकणी कक्ष लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी पत्रही दिलेले आहे, अशी माहिती नारायण ठाकरे तहसीलदार तहसील कार्यालय तिरोडा यांनी दिली आहे.